माधव गुपचूप वर्माला हातात घेऊन उभा होता. प्रत्येक बाजूने त्यांच्यावर अभिनंदन होत होते, तर कोणी आवाज देत होते की माधव वर्माला वधूच्या गळ्यामध्ये घाल. तेव्हा माधवने एक नजर आपल्या हातामध्ये असणाऱ्या वरमालेवर टाकली आणि दुसरी नजर आपल्या खुश असणाऱ्या आपल्या आईच्या चेहऱ्यावर टाकली. असे असून सुद्धा माधव आपल्या लग्नासाठी अजिबात खुश नव्हता. तरीसुद्धा त्याची आई या लग्नाने खूपच खुश होती. पण माधव मात्र कोणत्या तरी दुसऱ्याच विचारात मग्न होता. त्याला त्याच्या पहिल्या लग्नाचे दृश्य डोळ्यासमोर येत होते आणि अनुपमाचा हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. आजपासून 8 वर्षा अगोदरचे दृश्य त्याला आठवू लागले. तो असाच नवरा बनून आपल्या आईच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न करून तिला आपल्या घरी घेऊन आला होता. अनुपमाला सुद्धा माधवच्या आईनेच पसंत केले होते. पण अनुपमावर नजर पडताच त्याला सुद्धा ती आवडू लागली होती. एवढी ती सुंदर होती. ते किती सुंदर दिवस होते. परंतु एक क्षणात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. पण आता या क्षणी मात्र अनुपमाविषयी माधवच्या मनात कटुता येऊ लागली होती. माधवच्या मनात काही क्षणातच अनुपमाविषयी प्रेम निर्माण झाले होते. पण आता त्या प्रेमाची जागा वाईट विचारांनी घेतली होती. कारण त्याच्या आईने त्याला तिच्या विरोधात भडकवले होते. माधव आपल्या मनाशीच विचार करत होता की मी अनुपमाच्या प्रेमात कोणती कमी केली नाही, तरी देखील तिने एवढे मोठे पाऊल उचलले. मी तिच्यावर एवढे प्रेम केले, एवढा विश्वास ठेवला, तरीसुद्धा अनुपमाने माझे हृदय दुखावले आहे. तिने त्याला एवढा मोठा धोका दिला होता. त्यामुळेच माधवचा महिला जातीवरचा विश्वास उडाला होता. पुन्हा एकदा आवाज होऊ लागला. पंडितजी म्हणाले, लवकर करा, शुभ मुहूर्त टाळून जात आहे. त्या आवाजाने माधव आपल्या विचारातून बाहेर आला. कारण त्याच वेळी त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या आईने त्याचा हात पकडून त्याला हलवले होते. त्यावेळेस सुद्धा निर्णय माधवच्या आईचाच होता आणि आता 8 वर्षानंतर त्याच्या आईच्या मर्जीसमोर तो मजबूर झाला होता. आलेल्या पाहुण्यांनी विचित्र गोष्टी बोलणे चालू केले होते. त्यामुळे माधव आपल्या धुंदीतून बाहेर आला आणि त्याने काळजावर दगड ठेवून वरमाला नवऱ्या मुलीच्या गळ्यात घातली. नव्या नवरीसोबत 7 फेरे घेत असताना माधवच्या पायाला चटके लागत होते. त्याला असे वाटत होते की आपण जणू काही निखाऱ्यावर चालत आहोत. पण लग्न तर आता झाले होते. मग पाठवणी झाली. तो आपल्या नव्या नवरीला राधिकाला स्वतःसोबत घेऊन गाडीत बसून आपल्या घरी घेऊन यायला निघाला. तेव्हा त्याच्या मनात विचार येत होते की आता आपण आपल्या नव्या आयुष्यात कोणत्याही जुन्या आठवणी समाविष्ट करून घ्यायच्या नाहीत. परंतु हे देवाला काही मान्य नव्हते. त्याची गाडी रस्त्यामधून असतानाच अचानक एक भिकारीण येऊन माधवच्या गाडीला धडकली. ड्रायव्हरने जर वेळीच ब्रेक लावला नसता तर माहीत नाही काय घडले असते. आता काचेमधून माधव आणि राधिका बाहेर दृश्य पाहू लागले. त्यावेळेस माधवचे हृदय जोरजोरात धडधड करत होते. माधव पटकन गाडीतून खाली उतरला आणि त्या भिकारणीला ओरडू लागला. माधवचा आवाज ऐकताच त्या भिकारणीने पटकन आपला चेहरा माधवकडे केला. तिचा चेहरा पाहताच माधवच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. कारण ती तर त्याची नर्स जेव्हा दरवाजा उघडून बाहेर आली तेव्हा तिच्या हातामध्ये बाळ होते. तिने स्मित हास्य करत माधवकडे ते बाळ देत त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदन, देवाने तुम्हाला एक गोंडस मुलगी दिली आहे. माधवने हसतच आपल्या मुलीला हृदयाजवळ घेतले. परंतु काही क्षणात त्याच्या डोळ्यासमोर शंका येऊ लागली. तो विचार करू लागला की आईला समजले की पुन्हा एकदा मुलगी झाली आहे तर ती काय करेल माहीत नाही. कारण तिने तर अजूनपर्यंत माझ्या मोठ्या मुलीला स्वीकारले नाही. विचाराने माधव आता परेशान झाला होता. अचानक त्याला 2 वर्षापूर्वीचे दृश्य आठवू लागले. जेव्हा त्याच्या मोठ्या मुलीचा सियाचा जन्म होणार होता तेव्हा तो आपल्या आईला आणि अनुपमाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला होता. त्या दिवशी तो खूपच खुश होता. कारण त्याला आणि अनुपमाला देवाने एक परीसारखी मुलगी दिली होती. त्याने आपल्या मुलीला आपल्या हातात घेऊन तिचे प्रेमाने चुंबन घेतले होते. ती तिच्या आईवर गेली होती. तिच्या गालांना हात लावत माधवने तिचे नाव सिया ठेवले होते. त्या छोट्याशा मुलीला पाहून माधव खूपच खुश झाला होता. त्या आनंदात त्या छोट्या मुलीला माधवने आपल्या आईकडे देण्यासाठी हात पुढे केला आणि तो म्हणाला, हे बघ आई, देवाने किती गोंडस मुलगी दिली आहे.
ही तिच्या आईवर गेली आहे. तिचे डोळे, तिचे ओठ अगदी तिच्या आईसारखेच आहेत. माधवचा आनंद पाहून त्याच्या आईला आवडत नव्हते, तरी ती पुढे आली. आपल्या नातीला लांबूनच पाहत म्हणाली, खूपच सुंदर आहे. तिच्या आईवर गेले, गोरा रंग घेऊन जन्माला आले, पण आपल्यावर ओझे होणार आहे. आपल्या आईचे शब्द माधवच्या हृदयाला लागले. त्यामुळे तो म्हणाला, आई, तुला तुझ्या नातीला पाहून आनंद झाला नाही का? तेव्हा त्याच्या आईने नजर फिरवली आणि म्हणाली, मी खुश तर आहे, पण जर तुझ्या बायकोने पहिल्या मुलाला जन्म दिला असता तर घराला वारस तरी मिळाला असता. हिचा काय उपयोग? खूप सारा हुंडा घेऊन घरातून निघून जाईल. शेवटी काय दुसऱ्याचे धन. आईचे हे बोलणे माधवला तर आवडले नव्हते, परंतु माधवच्या आईचे विचार जुन्या जमान्यातील होते. ती म्हणत होती की जर मुलगा झाला असता तर माझे नाकसुद्धा खानदानमध्ये उंच झाले असते. जर पहिला मुलगा झाला असता तर सर्व खानदानमध्ये आपली वाहवा झाली असती. माधवच्या आईचे शब्द त्याच्या आनंदावर पाणी फेरत होते. आता तर त्याच्या मुलीला या जगात येऊन 1 ताससुद्धा झाला नव्हता आणि तिच्या आजीला मात्र तिच्या हुंड्याची चिंता सतावू लागली होती. पण माधवने समजदारी दाखवत आपल्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला, आई, माझ्यासाठी मुलगा असो वा मुलगी, दोन्हीही एकसारखेच आहेत. देवाने जर मुलीचा आनंद दिला आहे तर तो मुलाचा आनंदसुद्धा देईल. माधवच्या उत्तराने त्याची आई मिश्किलपणे हसत जवळ येऊ लागली, परंतु तिचे ते प्रेम वरवरचे होते हे स्पष्टपणे दिसत होते. खरं तर अनुपमाचे माधवबरोबर लग्न हे त्याच्या आईच्या मर्जीने झाले होते. माधवने आपल्या आईच्या पसंतीच्या मुलीला मोठ्या आनंदाने स्वीकारले होते. आता दुसऱ्यांदा अनुपमा जेव्हा प्रेग्नेंट राहिली होती तेव्हा त्याच्या आईने एकच रडगाणे लावले होते की बस आता फक्त मुलगा हवा, कारण माझ्या माधवचा वारस पुढे वाढायला हवा. माधव अशा खानदानामधील होता जिथे मुलींपेक्षा मुलांना जास्त किंमत दिली जात होती. माधवला आपल्या आईच्या विचारांचे खूप वाईट वाटत होते, पण तो तरीही आपल्या आईला काही बोलत नव्हता. तो अनुपमाची काळजी घेत होता, कारण मुलगा मुलगी असा भेदभाव त्याला मान्य नव्हता. शेवटी तो दिवस उजाडला. अनुपमाच्या पोटात खूप दुखू लागले. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आणि आज पुन्हा देवाने माधवला दुसरी मुलगी दिली होती. आपल्या मुलीला हातात घेऊन माधव खूपच खुश झाला होता, परंतु त्याच्या आईचे बोलणे आठवून त्याच्या आनंदावर पाणी टाकले. तरीही माधवने स्वतःला समजावले आणि तो अनुपमाच्या रूममध्ये निघून गेला. अनुपमा आता शुद्धीवर आली होती. माधव तिला पाहताच स्मितहास्य करू लागला, परंतु अनुपमाच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारची भीती लपली होती. तिला आपल्या सासूने दिलेली ती धमकी आठवत होती, कारण ज्या दिवशी समजले होते की अनुपमा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे त्या दिवसापासून तिची सासू तिला धमकावत होती की ह्या वेळेला मला नातूच हवाय, नाहीतर तुला तुझ्या मुलीसह या घरातून बाहेर काढेन, नाहीतर माधवचे दुसरे लग्न करून देईल. पण याविषयी माधवला ती काहीच सांगू इच्छित नव्हती, कारण तिच्या सासूनेच ही गोष्ट माधवला सांगण्यास मनाई केली होती. ती अशी सुद्धा म्हणाली होती की जर का तू हे माधवला सांगितलेस तर माझ्यासारखे वाईट दुसरे कोणीही नसेल. मग घाबरतच ती बिचारी माधव बरोबर आपल्या मुलीला घेऊन घरी पोचली. त्यावेळेला तिची सासू आपल्या नातवाची वाट पाहत बसली होती. माधव आपल्या मुलीला उचलून घरामध्ये गेला आणि हसतच तो आपल्या आईला म्हणाला, आई, तू पुन्हा एकदा माझ्या मुलीची आजी झालीस. हे माधवचे शब्द ऐकताच त्याची आई एवढ्या जोरात झटका देत उठली की माधवने जर आपल्या मुलीला नीट पकडले नसते तर कदाचित ती खाली पडली असती. हे सर्व पाहून अनुपमा आणि माधव यांचे हृदय एक क्षणासाठी बंद झाले होते. तेवढ्यातच माधवची आई म्हणाली, माधव, तू काय म्हणालायस? पुन्हा म्हण, हा मुलगा आहे की मुलगी? तेव्हा माधव घाबरतच पुन्हा म्हणाला, आई, तुझ्या सुनेने मुलीला जन्म दिलाय. एवढे ऐकताच त्याची आई पटकन सोफ्यावर पडली. तिने तर आपल्या नातीला एकदा सुद्धा पाहिली नाही. तेवढ्यात ती म्हणाली, मुलगी? मला तर वाटत आहे माधव की मी या जगातून निघून जायला हवी. असे म्हणत तिने आरडाओरडा चालू केला. आपल्या आईच्या वागण्याने आता माधव हैराण झाला होता. त्याने आपल्या मुलीला आपल्याकडून अनुपमाच्या हातात दिले. अनुपमा घाबरूनच उभी होती, जसे काही तिने खूप मोठा गुन्हा केलाय.
आता माधव आपल्या आईला काहीतरी बोलणार तेवढ्यातच ती स्वतःच बडबडत आपल्या रूममध्ये निघून गेली. मग माधवने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु उलट ती माधवलाच म्हणाली, माधव बाळा, माझीच खूप मोठी चूक झाली. मी तुझ्यासाठी ह्या मुलीची निवड केली. ही तर फक्त मुलीच जन्माला घालते. खरं तर हिने लग्न हिच्या प्रियकाराबरोबर होत होते, परंतु मीच मध्ये आली आणि हिचे लग्न तुझ्याबरोबर करून दिले. माधवची आई आता वेड्यासारखी बडबड करत होती. माधव मात्र आपल्या आईचे शब्द ऐकत होता. अनुपमा कशीही असली तरी त्याची बायको होती आणि आता 2 मुलींची आईसुद्धा होती. आता त्याच्या जास्त जवळच कोणी होतं अथवा नव्हतं याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. कारण लग्नानंतर अनुपमाने त्याची बायको होण्याच्या नात्याने तिने त्याच्या सर्व आवडीनिवडी जपल्या होत्या. त्याचबरोबर ती माधववर खूप प्रेम करत होती, त्याची खूप काळजी घेत होती. अनुपमा रडतच माधवजवळ गेली आणि म्हणाली, माधवराव, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय अगोदर कोणीच नव्हते आणि यापुढेही कोणी नसेल. आईंना तुम्ही सांगा ना, असा घाणेरडा आरोप माझ्यावर करू नका. तेव्हा माधव अनुपमाला म्हणाला, मी कधीही तुझ्यावर शंका घेऊ शकत नाही. मग तो आपल्या आईला म्हणाला, आई, अनुपमा माझी बायको आहे आणि मी तिला चांगलेच ओळखतो. तिने आजपर्यंत मला कधीच धोका दिला नाही. ती माझ्यावर खूपच प्रेम करते आणि माझ्या मुलींची सुद्धा खूप काळजी घेते. त्याने अनुपमाला विश्वास दिला की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्यावर आणि तुझ्या मुलींवर कोणीही डोळे वर करून सुद्धा पाहणार नाही. काही दिवस माधवची आई नाराज राहिली, परंतु तिला आता समजून चुकलं होतं की आपला मुलगा आपले काहीच ऐकण्याचं तयार नाही. त्यानंतर मात्र तिने तिच्या सुने आणि नातीविषयी वागणे बदलले. त्यामुळे घरातील वातावरण आता चांगले झाले होते. पण आता जसजशा मुली मोठ्या होत गेल्या तसतसे घरातील खर्च वाढत चालले होते. त्यामुळे तिथे राहून आता खर्च भागवणे मुश्किल झाले होते. कारण माधवच्या एका छोट्याशा दुकानातून होणारी कमाई त्यातून आपल्या मुलींचे भवितव्य चांगल्या प्रकारे घडू शकत नाही हे माधवच्या लक्षात आले होते. कारण मुलींच्या उच्च शिक्षणासाठी खूप पैशांची गरज लागणार होती. हे माधवने ओळखले होते. म्हणून माधवने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने त्याचा निर्णय आपल्या आईला सांगितला. सुरुवातीला तर त्याच्या आईने त्याला जाण्यास सक्त मनाई केली होती, पण नंतर काय झाले माहीत नाही, तिने माधवला दुबईला जाण्यासाठी परमिशन दिली. मग एका महिन्यातच माधवने सर्व कागदपत्रे गोळा केली आणि मग आपल्या आईला आणि बायको मुलींना सोडून तो दुबईला गेला. जाण्यापूर्वी त्याने आपल्या मुलींना खूप प्रेम दिले होते आणि तो म्हणाला की तुम्ही तुमच्या आईला त्रास देऊ नका. मी लवकरच परत येईन आणि तुमच्यासाठी खूप सारे सामान, तुम्हाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तूसुद्धा घेऊन येईन. त्याने अनुपमाला सुद्धा सांगितले की मुलींची काळजी घे, त्यांना कोणताही त्रास व्हायला नको. माधवच्या मनात वेगवेगळे त्रास व्हायला नको. माधवच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. जर काही तो आपल्या मुलींना पुन्हा भेटणार नाही. शेवटी तो आपल्या मुलींना भेटून दुबईला निघून गेला. त्याची 4 वर्षाची मोठी मुलगी सिया आणि त्याची 2 वर्षाची मुलगी काव्या दोघेही आपले बाबा आपल्यापासून दूर गेल्यामुळे खूप दुःखी होऊन बसल्या होत्या. तेव्हा अनुपमाच्या सासूने त्यांना डोळ्याच्या धाकाने घाबरवले. आता तिचा मुलगा नव्हता म्हणून ती तिच्या नाती आणि अनुपमासोबत आपुलकीचा दिखावा करत नव्हती. तिचा मुलगा जाताच तिने सुनेवर जुलूम करण्यास सुरुवात केली. जर 2 वर्षाची काव्या कधी रडायला लागली तर तिची सासू तिला आपुलकीने जवळ घेत नव्हती. उलट तिच्या एक थप्पड मारून तिला शांत करत होती. ती त्यांच्यावर एवढेच जुलूम करत होती की त्याला कोणतीही परिसीमा नव्हती. जर अनुपमा कोणत्या कामामध्ये व्यस्त असेल तर ती आपल्या नातींच्या तोंडाला मिरची लावून त्यांना तडफडवत असे. त्या छोट्या जीवांना असे तडफडताना पाहून माहीत नाही तिला कोणता आनंद मिळत असे. तिचे असे म्हणणे होते की तुम्ही दोघींनी माझ्या नातवाला खाल्ले. जर तुम्ही दोघी या जगात न आल्या नसत्या तर कदाचित आज माझा वारस माझ्यासोबत असता. तुम्ही माझ्या नातवाची जागा घेतली. जसे काही ती हळूहळू मानसिक रोगी बनत चालली होती. बिचाऱ्या त्या 2 छोट्या जीवांना माहीत पडत सुद्धा नव्हते की त्यांची आजी त्यांच्यावर जुलूम करत होती. कारण त्या दोघीही खूप छोट्या होत्या. एक 4 वर्षाची तर दुसरी 2 वर्षाची.
माधव जेव्हा फोन करायचा तेव्हा माधवची आई स्वतः त्यांच्याबरोबर बोलायची. कधी माधव म्हणाला की मला अनुपमा बरोबर बोलायचे आहे, तेव्हा ती म्हणायची ती माहेरी गेली आहे. तर कधी म्हणायची आंघोळीला गेली आहे. आणि कधी चुकून तिला फोनवर बोलायला दिलेच तर ती डोळे मोठे करून तिच्या समोरच उभी असायची. माधवला जाऊन आता काही महिने झाले होते. एक दिवस माधवची आई अनुपमाला म्हणाली, माझ्यासाठी खीर बनव. तोपर्यंत मी मुलींना तुझ्या आईच्या घरी फिरून घेऊन येते. मुली आपल्या आजीच्या घरी जातील तर खुशच होतील. अनुपमाला आपल्या सासूचा बदललेला स्वभाव पाहून आनंद झाला. तिने मोठ्या आनंदात आपल्या मुलींना तयार केल्या आणि सासू बरोबर पाठवून दिल्या. अनुपमा आता खीर बनवण्यासाठी फ्री झाली होती. अनुपमा मोठ्या आनंदात खीर बनवून फ्री झाली होती. तेवढ्यातच त्यांच्या गल्लीमधून जोरदार किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा तिला मोठा धक्का बसला, कारण तो आवाज तर तिच्या सासूचा होता. मग एका क्षणाचा न विलंब लावता अनुपमा बाहेरच्या दिशेने जाऊ लागली. अनुपमाची सासू आपल्या छातीवर हात मारत रडत होती. तिच्या सासूची अवस्था खूपच वाईट झाली होती. तिचे केस सुद्धा अस्ताव्यस्त झाले होते. पण अनुपमाला खरा धक्का तर तेव्हाच बसला जेव्हा तिने पाहिले की सासूबाई सोबत तर सिया आणि काव्या नाहीत. हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा तिची झोपच उडाली. मग ती मोठ्याने रडतच आपल्या सासूजवळ गेली आणि आपल्या सासूला विचारू लागली, माझ्या मुली कुठे आहेत? मी तर त्यांना तुमच्याबरोबर पाठवल्या होत्या. अनुपमाच्या प्रश्नाने तिच्या सासूबाईंची तिला घट्ट मिठी मारली आणि रडतच म्हणाली, अनुपमा, तुझ्या मुलींना कोणीतरी उचलून घेऊन गेले. मी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. हे बघ, माझ्या दोन्ही हातातील बांगड्या फुटल्या आहेत. ते लोक मला धक्का मारत तुझ्या दोन्ही मुलींना उचलून गाडीमध्ये घालून कुठेतरी घेऊन गेले. सासूबाईंच्या या शब्दाने जणू काही अनुपमावर आभाळ कोसळले. तिच्याकडे पाहून असे वाटत होते की ती जणू काही बोलण्याच्या स्थितीतच नाही. ती वेड्यासारखी आपले डोके आपटत म्हणत होती, असे नाही होऊ शकत. तुम्ही माझी मस्करी करत आहात. तुम्ही नक्कीच त्यांना माझ्या आईच्या घरी सोडून आला असाल. असे कोणी येऊन माझ्या मुलींना घेऊन जाऊ शकते? माझ्या मुलीने कोणाचे काय बिघडवले? पण गल्लीमध्ये गोंधळ माजला होता. परंतु अनुपमाची सासू रडतच तिला विश्वास देऊ लागली की मी आणि मुली रस्त्याच्या बाजूने जात असतानाच अचानक एक गाडी येऊन थांबली आणि गाडीच्या पाठचा दरवाजा उघडला. जबरदस्ती मुलींना गाडीमध्ये बसून ते लोक घेऊन गेले. मी त्यांचा हात जबरदस्ती पकडला होता तर त्यांनी मला जोरात धक्का दिला आणि मी खाली पडले आणि मुलींना घेऊन ते पळून गेले. आता मात्र अनुपमाला खूप टेन्शन आले. एक सेकंद पण उशीर न करता तिकडे धावायला लागली जिकडे अनुपमाच्या सासूने सांगितलं होतं की इथून मुलींना घेऊन ते पळून गेलेत. अनुपमाच्या सासूबाई परत घरी आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हसू आलं होतं. कोणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही एवढा मोठा खेळ त्या खेळल्या होत्या. दुसरीकडे अनुपमा अशीच अनवाणी पायाने गल्लोगल्ली फिरत होती. ती आपल्या मुलींना आवाज देत होती. कधी सिया तर कधी रिया असा आवाज देत होती. परंतु त्या इथे असतील तर आवाज देतील ना? रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक माणसाला थांबून आपल्या मुलीचं वर्णन करून त्यांना कुठे बघितलं का विचारत होती. आता अनुपमा एकदमच वेडपिसी झाली होती. अनुपमाच्या सासूने आवाज एकदम रडका करत आपल्या मुलाला फोन केला आणि रडक्या आवाजातच मुलाला सांगू लागली की अनुपमा मुलींना घेऊन तिच्या आईच्या घरी गेली होती. परंतु आता माहीत नाही त्यांना कुठे सोडून आली आहे. आता घरी आली आहे तर मला सांगते की मुलींना कोणीतरी उचलून घेऊन गेलं आहे. आता मी म्हातारी कुठे जाऊन तुझ्या पोरींना शोधत फिरू? आपल्या आईचे शब्द ऐकून माधवची आत्मा थरथर कापू लागली. त्याला तर विश्वासात बसत नव्हता की त्याच्या मुली हरवल्या आहेत. एवढ्या दूर बसून ही बातमी ऐकताच त्याला चक्कर यायला लागली होती. तो तडफडायला लागला. माहीत नाही त्याच्या मुली आता कोणत्या अवस्थेत असतील. तो रडतच आपल्या आईला म्हणाला, तू पूर्ण प्रयत्न कर आणि माझ्या मुलींना शोधून काढ. मी सुद्धा इथून येण्याचा प्रयत्न करतो. माधवच्या आईने आनंदाने फोन कट केला. आता 3-4 दिवस झाले होते. माधवला सुट्टी मिळत नव्हती. फोन करून माधवने आपल्या आईला त्याची मजबुरी सांगितली की मला सुट्टी नाही मिळू शकत.
माझा पासपोर्टसुद्धा माझ्या ओनरजवळ आहे, मी माझ्या मालकाजवळ आहे. पण खूप विनवण्या केल्या, परंतु त्यांनी माझा पासपोर्ट परत दिला नाही, कारण की त्यांनी 2 वर्षाचा ॲग्रीमेंट केला होता. दुसरीकडे तो या गोष्टीपासून वंचित होता की मुलींना कोणी किडनॅप केलं नव्हतं, तर स्वतःच्या आईने ज्यांना मुलं नाहीत अशा लोकांना लाखो रुपये घेऊन त्यांच्या मुली विकल्या होत्या. अजूनही अनुपमा रस्त्यावरती वेड्यासारखी फिरत होती. तिला आता कशाचीही शुद्ध नव्हती. ती फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांना आपल्या मुलींबद्दल विचारत होती. तिला काय माहीत होतं की हा सगळा खेळ तिच्या सासूबाईंनीच खेळला होता. 2-3 दिवस झाले तरी मुली मिळाल्या नाहीत, म्हणून एके दिवशी रात्री अनुपमा एवढी ओरडून ओरडून रडत होती की ती बेशुद्ध झाली. सकाळी जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती एका रस्त्याच्या किनाऱ्याला पडली होती. कोणी तिला उठवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. आता तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. ती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबून गाड्यावाल्यांची कॉलर पकडून त्यांना मारायला सुरुवात करत होती. म्हणत होती की माझ्या मुली कुठे आहेत, मला माझ्या मुली परत द्या. लोक आता तिला वेडी म्हणून दगड मारायला लागले होते. कधी तिच्या डोक्यातून रक्त येत होतं, तर कधी हातापायाला ती दगड लागत होते. आता अनुपमाला घरातून जाऊन 2 आठवडे झाले होते. जेव्हापासून मुली गायब झाल्या होत्या तेव्हापासून ती सुद्धा घरी आली नव्हती. तिकडे मात्र माधव वेगळ्या टेन्शनमध्ये अडकला होता. राहून राहून त्यांना आपल्या मुलीचा विचार येत होता. तेव्हा एक दिवस अचानक त्याच्या आईने त्याला फोन केला आणि अशी बातमी सांगितली. ती ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो जोरजोरात रडायला लागला. जेव्हा त्याच्या आईने रागाच्या भरात त्याला फोन करून सांगितलं होतं की अनुपमा तिच्या प्रियकरासोबत पळून गेले. बाळा, माफ कर मला, मी तुझं जबरदस्ती लग्न त्या मुलीसोबत लावून दिलं होतं. काश मी तुझं लग्न अनुपमाच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या मुलीजवळ लावून दिलं असतं, तर आज मला हा दिवस बघावा लागला नसता. माधव आता स्वतःच्या आईवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होता. खूप दिवस त्याला धक्का लागल्यामुळे तो हॉस्पिटलमध्येच होता. सुट्टीसुद्धा मिळत नव्हती. एकदा तर त्याच्या आईने हे सगळं करण्याआधी हा विचार करायला पाहिजे होता की आपल्या मुलाच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होईल. माधव तर पूर्ण जगच अनुपमा आणि त्याच्या मुली होत्या. असेच दिवस जात राहिले. हळूहळू सगळं काही रुटीनवर यायला लागलं. माधवने आता काही प्रमाणात स्वतःला सांभाळलं होतं, परंतु त्याची भारतात येण्याची इच्छा होत नव्हती. तो 2 वर्षाऐवजी 5 वर्षानंतर दुबईहून भारतात परत आला होता. जेव्हा तो आपल्या घरामध्ये आला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला सर्वात आधी अनुपमाची आठवण येत होती. त्यानंतर त्याच्या फुलाप्रमाणे असणाऱ्या मुली माहीत नाही या 5 वर्षांमध्ये जिवंत होत्या की नाही. तो घरी आल्यानंतर अजूनही त्याच्या हृदयामध्ये अनुपमाविषयी थोडीफार जागा होती, परंतु आता तीसुद्धा त्याच्या आईने आता पूर्णपणे संपुष्टात आणली होती. कारण त्याच्या आईने त्याच्या डोक्यात असे विचार भरवले होते की तू जे अनुपमाबरोबर लग्न झाले होते ती खूपच मोठी चूक होती. आता तिचा विचार करून उगाच तुझे चांगले आयुष्य बर्बाद करू नकोस, तर नवा विचार घेऊन तू तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात कर. या अगोदरसुद्धा माधव आपल्या आईचेच ऐकत आला होता, परंतु ह्या वेळेला त्यांनी आईला नकार तर दिला नाही, परंतु तो लग्न करण्यासाठी तयार नव्हता. परंतु त्याच्या आईच्या हट्टापुढे त्याने हार मानली. त्याची आई जुन्या विचारांची होती. तिला असे वाटत होते की माधवचे दुसरे लग्न केले की त्याच्या दुसऱ्या बायकोपासून नक्कीच त्याला मुलगा होईल. मग त्याच्या आईने माधवच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलींचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. 10 दिवसांच्या आतच माधवचे दुसरे लग्न राधिका नावाच्या मुलीबरोबर ठरवण्यात आले. माधव तर एखाद्या बाहुल्याप्रमाणे आपल्या आईचे प्रत्येक बोलणे मान्य करत होता, पण जेव्हा त्याला कधी एकांत मिळत असे तेव्हा तो आपल्या मुलींचा फोटो पाहून त्यांना आवाज देत रडत असायचा. पण अनुपमा मात्र त्याच्या मनातून पूर्णपणे उतरली होती. तो तिचा आता राग करू लागला होता. पण त्याच्या मुली हरवल्या आहेत अशी तक्रार आजसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. तो दुबईला गेल्यानंतर त्याचा कुणाबरोबरही संबंध नव्हता किंवा त्याचे कुठेही येणे जाणे नव्हते.
त्यामुळे शक्यतो तो घरातच असायचा. जेव्हा लग्नाचा दिवस आला तेव्हा त्याची आई ठराविक पाहुण्यांसह राधिकाच्या घरी गेली होती. राधिकाबरोबर माधवचे लग्न होत होते. त्यावेळी मात्र माधवला अनुपमाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होता. त्या क्षणांनी त्याचा गळा भरून येत होता. परंतु तो कसे तरी राधिकाबरोबर लग्न करत होता. तेव्हा त्याने एक नजर आपल्या आईवर टाकली तर त्याची आई हसत आपल्या मुलांच्या लग्नाचा आनंद घेत होती. पण माधवच्या मनात मात्र अनुपमाची तस्वीर तशीच उभी राहिली होती. जेव्हा त्याने त्याच्या दोन्ही मुलींना उचलून घरामध्ये आणले होते, ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले होते. तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतु त्याने स्वतःला सावरत तो त्या विचारांमधून बाहेर आला आणि त्याने आपली एक नजर आपल्या होणाऱ्या नव्या बायकोकडे टाकली, जिच्याबरोबर त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती. पाठवण्याची वेळ आली तेव्हा माधवची आई आपल्या नवीन सुनेला आणि मुलांना गाडीमध्ये बसवून आपल्या घराकडे निघाली. तेव्हा रस्त्यातच माधवच्या गाडीला एक भिकारीण येऊन धडकणार तेवढ्यात वाचली. कारण गाडीच्या ड्रायव्हरने तत्परतेने गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी थांबवली. पण माधवने जेव्हा तिच्याकडे पाहिले तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. कारण ती भिकारी नव्हती, तर ती अनुपमा होती. ती वेडी झाली होती. आता तर ती माधवजवळ येऊन त्याला आपल्या मुलींविषयी विचारत होती. माझ्या मुलींना का उचलून घेऊन गेला सांगा. तो येणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्याला हेच विचारत होती. अनुपमाची ही अवस्था पाहून माधव रडू लागला. त्याने लगेचच अनुपमाला आपल्या गाडीमध्ये बसवले आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन तिच्यावर उपचार केले. राधिकाला जेव्हा हे सर्व समजले तेव्हा तिने स्वतःहून आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून माधवच्या हातात दिले. ती म्हणत होती की तुमच्यावर फक्त अनुपमाचे अधिकार आहे. तसेही मी हे लग्न करण्यासाठी तयार नव्हते. माझे दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम आहे. तुम्ही तुमच्या अनुपमावर खुश राहा. काही दिवसातच घटस्फोटाचे पेपर बनवून माधवला घटस्फोट दिला. ज्याप्रमाणे अनुपमा वेड्यांप्रमाणे आपल्या मुलींविषयी विचारत होती, त्यावरून माधवला समजले होते की अनुपमावर ती मोठी संकटे ओलांडले होते आणि ती कोणत्या परिस्थितीतून जात होती. माधवने आपल्या आईला सत्य विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु माधवची आई काही एक सांगण्यास तयार नव्हती. तेव्हा माधवने आपल्या आईला धमकी दिली की जर तू मला सत्य सांगितले नाहीस तर मी तुला कायमची सोडून निघून जाईल. आता मात्र मजबुरीने माधवच्या आईला सर्व सत्य माधवला सांगावे लागले. अनुपमाला बरे करण्यासाठी माधव सर्व काही प्रयत्न करत होता. हळूहळू अनुपमाची स्थिती पूर्वपदावर येऊ लागली होती. ती आता माधवला ओळखू लागली होती. ज्या दिवशी तिने माधवला पूर्णपणे ओळखले तेव्हा तिने माधवला घट्ट मिठी मारली आणि रडत म्हणाली, माधव, आपल्या मुली कुठेतरी हरवल्या आहेत. प्लीज काही करून माझ्या मुलींना कुठेतरून शोधून आणा. त्यांच्याशिवाय मी नाही राहू शकत. तेव्हा माधवने अनुपमाला धीर दिला. तू चिंता करू नकोस, मी लवकरच आपल्या मुलींना शोधून घेऊन येईल. तो आपल्या आईला सारखं विचारत होता की मुली कुठे आहेत, परंतु ती मुलींविषयी काहीच सांगण्यास तयार नव्हती. मग एक दिवस माधवच्या आईची तब्येत खराब होऊ लागली. तेव्हा माधवने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी चेक केल्यानंतर सांगितले की तिला कॅन्सर झालाय आणि तो शेवटच्या स्टेजमध्ये आहे. आता माधवच्या आईकडे काही दिवस शिल्लक राहिले होते. मी लवकरात लवकर आपल्या मुलींना शोधून घेऊन येईल. तो आपल्या आईला सारखं विचारत होता की मुली कुठे आहेत, परंतु ती मुलींविषयी काहीच सांगण्यात तयार नव्हती. मग एक दिवस माधवच्या आईची तब्येत खूपच खराब होऊ लागली. तेव्हा माधवने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी चेक केल्यानंतर सांगितले की तिला कॅन्सर झाला आहे आणि तो शेवटच्या स्टेजमध्ये आहे. आता माधवच्या आईकडे काही दिवस शिल्लक राहिले होते. माधवला सुद्धा विश्वास झाला होता की आपली आई आता जास्त दिवस जगणार नाही आणि याची जाणीव त्याच्या आईलाही झाली होती. म्हणून त्याच्या आईने स्वतःहून घडलेली सर्व गोष्ट सांगितली. तिने माधवची आणि अनुपमाची माफी मागितली आणि मुली कोणाला दिले आहेत ते सुद्धा व्यक्तीचे नाव सांगितले. तेव्हा माधव लगेचच जाऊन आपल्या मुलींना घरी घेऊन आला. आपल्या मुलींना समोर पाहून अनुपमा मुलींना वेड्यासारखी चुंबन घेत होती. आता मात्र माधवला आपल्या आईच्या वागण्याचा खूप राग येत होता.
परंतु त्याला माहीत होते की आपल्या आईचे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, म्हणून त्याने आपल्या आईला माफ केले आणि तिची सेवा तो करू लागला. आता अनुपमा आणि माधव आपल्या दोन्ही मुलींसह आनंदाने आपले आयुष्य जगत आहेत.